Okay. So in yesterday's lecture, we discuss about the revision topic of our Lamis theorem. Okay. So basically, Lamis theorem, as I said earlier, it is applicable only for the three number of forces, which are concurrent and coplanar forces. Okay. So after the Lamis theorem, we discuss about the different types of beams. Okay. So what are the types of beams? Then what are the types of support? So basically, your beam is nothing but the load carrying agent. Okay. So as we discussed, the beam is the horizontal external member which resists the transverse load. ओके, त्याला आपण बीम कन्सिडर केलेलं होतं. Then the difference between or distance between two support, त्याला आपण स्पॅन कन्सिडर केलं होतं, which is denoted by the L. So beam चे टाइप्स आपण बघितले होते. So there are basic types of beams like cantilever beam. Okay, so in case of cantilever beam, your beam is fixed at one end and free at another end. ओके, ती कॅन्टिलिव्हर बीम आपण एक्झाम्पल 2 बघितलं होतं, जी की बाल्कनी असते घराची. तर बाल्कनी इज द एक्झाम्पल ऑफ कॅन्टिलिव्हर बीम. बाल्कनीचा वन एंड हा तुमच्या स्ट्रक्चर मध्ये फिक्स असतो आणि दुसरा एंड जो असेल तो फ्री असतो. ओके. देन सेकंड इज युअर सिम्पली सपोर्टेड बीम. सो व्हॉट इज सिम्पली सपोर्टेड बीम? व्हेन बीम इज सपोर्टेड बाय टू सपोर्ट. ओके, एंडला दोन सपोर्टने जर बीम होल्ड करून ठेवलेले असेल तर ती बीम होती सिम्पली सपोर्टेड बीम. सो त्याचे आपण रिएक्शन पण कॅल्क्युलेट केलेलं होतं, रिएक्शन ऍट पॉइंट ए अँड रिएक्शन ऍट पॉइंट बी. ओके, सो सिम्पली सपोर्टेड बीम इज नथिंग बट द बीम which is supported freely at both outer end. ओके, आउटर एंडला जर बीम सपोर्ट केलेलं असेल तर ती झाली तुमची सिम्पली सपोर्टेड बीम. तर जर आउटर एंडच्या बियॉन्ड, ओके, आउटर एंडच्या बियॉन्ड जर बीम सपोर्ट झालेली असेल तर त्याला बोलता ओव्हर हँगिंग बीम. ओके, म्हणजेच काय, जर मी कंबाईन जर केली एक कॅन्टिलिव्हर बीम आणि एक सिम्पली सपोर्टेड बीम तर ती एक ओव्हरहँग बीम कन्सिडर होते. म्हणजे काही पोर्शन जो असतो बीमचा तो सपोर्टच्या बाहेर आलेला असतो, आयदर एक सपोर्ट किंवा दोन्ही सपोर्ट. झाली तुमची ओव्हरहँग बीम. देन नेक्स्ट होती फिक्स बीम. सो व्हॉट इज फिक्स बीम? सो फिक्स बीम इज द बीम व्हेन द सपोर्ट इज फिक्स्ड ॲट दी बोथ एंड. दोन्ही एंडला जर सपोर्ट हा फिक्स झालेला असेल तर त्याला बोलत होतो आपण फिक्स बीम. ओके, फिक्स बीमचं एक्झाम्पल जर बघितलं, तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं होतं की मल्टी स्टोरी बिल्डिंग जर असेल तर त्याचा जो काही सिम्पली सपोर्टेडचा सपोर्ट आहे तो जर मी पुढे एक्सटेंड केला नेक्स्ट फ्लोर पर्यंत तर ती लिमिटेड बीम जी असते ती लिमिटेड बीम तुमची फिक्स होऊन जाते एका पर्टिक्युलर रिजन मध्ये. ओके, लास्ट होती तुमची कॅन्टिलिव्हर बीम. सो कॅन्टिलिव्हर बीम काय होती, जर बीम वरती दोन पेक्षा जास्त जर सपोर्ट असतील, बीम वरती दोन पेक्षा जास्त सपोर्ट असतील तर त्याला बोलत होतो आपण कॅन्टिलिव्हर बीम. म्हणजे जसं सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये किती दोनच सपोर्ट होते, त्यानंतर ओव्हरहँग बीम मध्ये पण दोनच सपोर्ट होते, त्यानंतर कॅन्टिलिव्हर बीम मध्ये एक सपोर्ट होता. तसं जर बीम वरती जर नंबर ऑफ सपोर्ट हे दोन पेक्षा जास्त जर असतील तर ती कन्सिडर होते तुमची कंटिन्युअस बीम मध्ये. ओके, देन नेक्स्ट इज टाइप्स ऑफ एंड सपोर्ट. एंड सपोर्टचे टाइप्स कुठले कुठले होते? पहिला होता तुमचा सिम्पली सपोर्ट किंवा सिंपल सपोर्ट. ओके, सेकंड होता सिंपल सपोर्ट म्हणजे काय,
ज्या बीम वरती दोन्ही साईडला सपोर्ट दिला असेल ते झाले सिंपल सपोर्ट. देन रोलर सपोर्ट म्हणजे काय, सपोर्ट जो असेल आउटर एंड ऑफ द बीम इज सपोर्टेड बाय द रोलर. एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर चेअरला जसे खाली रोलर असतात त्या टाईपचे रोलर सपोर्ट दिले असतील. ओके. त्यानंतर हिंज सपोर्ट. रोलर सपोर्ट आणि हिंज सपोर्ट मध्ये मी एक डिफरन्स सांगितला होता की रोलर सपोर्टेड बीम असेल, ओके, ती रोलर सपोर्टेड बीम ही लिनियर डिस्टन्स हे ट्रॅव्हल करू शकते. ओके. तसं हिंज सपोर्ट जे असेल, हिंज सपोर्ट ही लिनियर डिस्टन्स ट्रॅव्हल करत नाही, तो त्याच्या ओन ऍक्सिसला रोटेट होतो. एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर हिंज सपोर्टचं की आपल्या घरात दरवाजाची जी काही क्लॅम्प असते हिंज क्लॅम्प, त्याला आपण बिजागिरी म्हणतो. ती बिजागिरी काय आहे, हिंज सपोर्टचं एक्झाम्पल आहे. म्हणजे ती दरवाजाला रोटेट करते पण दरवाजा खाली वरती मूव्ह होऊ देत नाही. याच्या टोटली अपोजिट तुमचं रोलर सपोर्ट मध्ये असेल. ओके. देन फिक्स सपोर्ट. फिक्स म्हणजे काय, मी डायरेक्टली एका पॉइंटला तो फर्मली फिक्स करून ठेवला, झाले फिक्स सपोर्टेड बीम. ओके. आता ज्या काही बीम झाल्या त्या बीमची वरती लोड कुठल्या टाईपचा अप्लाय होतो त्यानुसार तुमचे बीम किती अमाऊंट ऑफ लोड ही कॅरी करू शकते ते डिफाईन होत असतं. आपण लोड बघितले होते, तो लोड आर पॉइंट लोड. पॉइंट लोड म्हणजे काय, एका पॉइंटला ऍक्ट झालेला. ओके. देन युडीएल होता, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. मग युडीएल काय होता तुमचा, की जो काही लोड असेल तो लोड ओव्हर दी एंटायर स्पॅन किंवा एका लिमिटेड सेक्शन मध्ये बीम वरती पूर्ण स्पॅन मध्ये किंवा लिमिटेड सेक्शन वरती हा डिस्ट्रीब्यूट झालेला असेल. म्हणजे पॉइंट लोड, जसं तुम्ही एखाद्या टेबल वरती काहीतरी फोर्स अप्लाय करता, तो पॉइंट लोड झाला. तुम्ही एका पर्टिक्युलर लेंथला किंवा पर्टिक्युलर डिस्टन्स वरती लोड अप्लाय केलेला असतो. तेच जर तुम्ही टेबलच्या एका पर्टिक्युलर लेंथ वाईज किंवा एरिया वाईज तर त्यावरती काही लोड करून वगैरे असतील ते जर ठेवलेले असतील तर त्याचा कंबाईन लोड ह्या त्या टोटल रिजन मध्ये अप्लाय होतो. तो झाला युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. युनिफॉर्मली त्या लिमिटेड स्पॅन मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला असतो. आपण कॅल्क्युलेशन मध्ये जो काही युडीएल होतो तो युडीएल लोड आपण पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट केलेला होता. ओके. मग युडीएलचं जर युनिट जर बघितलं तर युडीएलचं युनिट काय होतं तुमचं, न्यूटन पर मीटर किंवा किलो न्यूटन पर मीटर. म्हणजे किती अमाऊंट ऑफ लोड हा किती मीटर डिस्टन्स वरती स्प्रेड झालेला आहे पर मीटर. 10 किलो न्यूटन पर मीटर म्हणजे एका मीटर वरती 10 किलो न्यूटन आहे. मग तो 10 किलो न्यूटन आपल्याला एका पॉइंट मध्ये कन्वर्ट करायचा होता. तो पॉइंट मध्ये कन्वर्ट कसा केला, तर जेवढी लेंथ असेल की ज्या लेंथ वर तुमचा युडीएल डिस्ट्रीब्यूट झालेला असतील तो मल्टिप्लाय केला तुमच्या युडीएल ला, म्हणजे तुमचा टोटल पॉइंट लोड हा कन्सिडर होतो. ओके. मग त्यावरती काही एक्झाम्पल आपण बघितलेले होते. त्यानंतर कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम, जसं तुम्हाला मी काल सांगितलं, तुमच्या कॉन्करंट आणि नॉन कॉन्करंटच्या दोन टाईपच्या कंडिशन आहे. कॉन्करंट मध्ये तुमचं समिशन एफ एक्स होतं, ते समिशन एफ एक्स हे 0 पाहिजे आणि समिशन एफ वाय पण 0 पाहिजे. ओके. बट इन केस ऑफ नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम, नॉन कॉन्करंट मध्ये काय एक पॉईंट ऍडिशन ऍड झालेला होता की तुमचे समिशन एफ एक्स आणि समिशन एफ वाय हे 0 तर हवंच, बट त्यासोबतच तुमची जी काही मुवमेंट असेल मुवमेंट पण एका पॉइंट सोबत ही 0 पाहिजे. ओके. तर हे होतं तुमचं टाइप्स ऑफ बीम वरती. देन फ्रिक्शन बघितलेलं होतं. सो बेसिकली फ्रिक्शनचं ज्यावेळेस आपण डिस्कशन करत होतो त्यावेळेस मला सांगितलं होतं की फ्रिक्शन हा काही केसमध्ये अपेक्षित फेनॉमेना आहे किंवा ऍक्सेप्टेड आहे, काही केसमध्ये तो निग्लेक्टेड फेनॉमेना असतो. ओके. सो बेसिकली फ्रिक्शन जर बघितलं तर आपण काय कन्सिडर केलेलं होतं की एक रेजिस्टिव्ह एजंट. ओके. सो रेजिस्टिव्ह फोर्स और रेजिस्टिव्ह एजंट डेव्हलप बिटवीन टू सरफेस इन कॉन्टॅक्ट. ओके. दोन सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये
जो रेजिस्टिव्ह एजंट तयार झालेला असतो तो झाला तुमचा फ्रिक्शनल फोर्स, की जेव्हा तुमची बॉडी जी असेल ती बॉडी मोशन मध्ये जाणार असेल किंवा मोशन हे कन्सिडर होणार असेल. ओके, सो when body slide or tends to slide on other body, then जो काही फोर्स डेव्हलप होतो तो फोर्स झाला तुमचा फ्रिक्शनल फोर्स. ओके, देन आपण काही ऍडव्हान्टेजेस बघितले होते, ऍडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शनल किंवा ऍडव्हान्टेज ऑफ फ्रिक्शन. सो फर्स्ट ऍडव्हान्टेज होतं वी कॅन वॉक इझिली ऑन दी फ्लोर. ओके, फ्लोअरवरती आपण इझिली वॉक करू शकतो कारण देर इज अ फ्रिक्शन बिटवीन फूट अँड फ्लोर. ओके, तर त्याचं काही फ्रिक्शन नसतं तर तो स्लिपरी झाला असता. मग तो फ्रिक्शन कसा कमी होतो, जर आपण सरफेसचा कॉन्टॅक्ट चेंज केला, सरफेस वरती जर ऑइल वगैरे असेल किंवा एक्सटर्नल एजंट जर ऍड केलेला असेल तर त्यामुळे त्याचा फ्रिक्शन कोएफिशियंट हा चेंज होतो. ओके, देन व्हेकल जे असता, व्हेकल रोडवरती जात आहे, देर इज फ्रिक्शन बिटवीन टायर अँड अगेन रोड. ओके, देन व्हेकल मध्ये आपण ब्रेकिंग अप्लाय करतो. ओके, ब्रेक लावतो म्हणजेच काय होतं, अगेन देर इज अ फ्रिक्शन बिटवीन ब्रेक पॅड अँड ड्रम ऑफ युअर व्हीलचा ड्रम आणि ब्रेक पॅड, त्या दोघांमध्ये फ्रिक्शन होतं म्हणून गाडीचं ऍक्सलरेशन किंवा जी काही मोशन असते ती कमी होते. ओके, देन वी कॅन हॅमर a nail into the wall. पेन पेन्सिल आपण होल्ड करून ठेवतो, हे सर्व फ्रिक्शनचे एक्झाम्पल आपण बघितले होते. आता ह्या ऍडव्हान्टेजेस सोबत काही डिसएडव्हान्टेज पण आहे. तुम्हाला सांगितलं काही केसमध्ये इट इज एक्सेप्टेड और काही केसमध्ये इट इज निग्लेक्टेड फेनॉमेना. ओके, सो व्हॉट आर द लिमिटेशन्स और डिसएडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शन. सो तुम्हाला मी फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं होतं की कुठल्याही व्हेकलचा जे काही मायलेज असेल ते मायलेज 100% नसतं. ओके, अगेन कंपनी जर क्लेम केला असेल 40 किंवा से 50, काही दिवस 50 देईल, नंतर ते परत ड्रॉप होतं. ते का होतं, ज्यावेळेस कंपनीचं ज्यावेळेस नवीन व्हेकल असेल, ज्यावेळेस कंपनीचं म्हणणं असेल ही गाडी 50चं मायलेज देणार आहे, 50चं देणार म्हणजे त्यामध्ये जेवढा फ्रिक्शन लॉस कन्सिडर होऊन एवढं मायलेज भेटेल ते तुम्हाला 50 सांगितलेलं असतं. ओके, आता ते पण 100 का देत नाही, कारण तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही फ्युल टँक मध्ये पेट्रोल टाकल्यापासून त्या पेट्रोलचं बर्निंग किंवा कंबशन होऊन इंजिन मध्ये ती पॉवर व्हीलला जाईपर्यंत त्यामध्ये नंबर ऑफ मुव्हिंग एलिमेंट असतात. त्या मुव्हिंग एलिमेंट मध्ये फ्रिक्शन लॉस होतो. आपण जसं फर्स्ट चॅप्टर मध्ये बघितलं, आयडल मशीन किंवा सिंपल मशीन मध्ये काही अमाऊंट ऑफ एनर्जी ही फ्रिक्शन ओव्हरकम करण्यामध्ये लॉस होते, लॉ ऑफ मशीन. सो ती जी एनर्जी असेल ती एनर्जी लॉस झाल्यामुळे तुमच्या गाडीचं मायलेज कमी होतं. त्यानंतर पण डे बाय डे यूज केल्यानंतर जे काही पार्ट असतील त्याचं स्मूथ वर्किंग होत नाही सर्व्हिसिंग नसल्यामुळे, त्यामुळे तुमचं जे काही मायलेज असेल ते परत ड्रॉप होतं. म्हणजेच काय होतं, तुमची एनर्जी लॉस होते फ्रिक्शनमुळे. ओके, आणि फ्रिक्शनमुळे जे काही मशीनचे पार्ट असतात त्यामध्ये वेअरिंग होतं किंवा टेअरिंग होतं. वेअर अँड टेअर तुमच्या मशीन पार्ट मध्ये होतं. ओके, आणखी एक एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं तर जसं आपण लॉ ऑफ मशीन बघितलं होतं, सम अमाऊंट ऑफ एनर्जी लॉस्ट इन टू ओव्हरकम द फ्रिक्शन व्हेन वी अप्लाय द एफर्ट. एक स्टेबल व्हेकल किंवा स्टेबल ऑब्जेक्ट हा मूव्ह करण्यासाठी आपल्याला काही एनर्जी ही वेस्ट करावी लागते. जो काही आपला वाय इंटरसेप्ट आलेला होता सी, ती कशामध्ये गेलेली होती, फ्रिक्शन ओव्हरकम करण्यामध्ये. म्हणजेच काय होतं, काही एफर्ट कुठला लोड लिफ्ट करण्यासाठी काही अमाऊंट ऑफ एफर्ट हा फ्रिक्शन ओव्हरकम करण्यासाठी वेस्ट जातो. ओके, अगेन जेवढं तुमच्या व्हेकल मध्ये फ्रिक्शन असणार आहे
जेवढं तुमच्या व्हेकल मध्ये फ्रिक्शन असणार आहे त्यानुसार तुमचं जे काय फ्युल कन्झम्पशन आहे ते इन्क्रीज होणार आहे. ओके, म्हणजे फ्युल कन्झम्पशन इन्क्रीज होतं तुमच्या फ्रिक्शनमुळे. आणि फ्रिक्शनचा आणखी एक डिसएडव्हान्टेज की कंटिन्युअस लुब्रिकेशन, ज्या पार्ट मध्ये फ्रिक्शन असतं तिथे आपल्याला सर्व्हिसिंग करावी लागते. म्हणजे कंटिन्युअस लुब्रिकेशन किंवा मेंटेनन्स या सर्व पार्टचा गरजेचा असतो. ओके, आता एवढे सगळे डिसएडव्हान्टेज आहे, स्टील वी कांट एलिमिनेट फ्रिक्शन कम्प्लिटली. ओके, काही अमाऊंट ऑफ फ्रिक्शन कुठल्याही गोष्टीमध्ये प्रेझेंट असणारच. तर फ्रिक्शनच नसेल तर आपण त्याला कन्सिडर करत होतो काय, आयडियल मशीन. ओके, सो असं कुठलंही मशीन नाही, कुठलंही मशीन नाहीये की जे आयडियल मशीन असेल त्यामध्ये फ्रिक्शन हे नसणारच आहे. ओके, प्रत्येक गोष्टीमध्ये फ्रिक्शन असणारच आहे. त्यानंतर आपण फ्रिक्शनचे टाइप्स आणि बघितलं होतं. सो व्हॉट इज लिमिटिंग फ्रिक्शन? लिमिटिंग फ्रिक्शन इज द मॅक्झिमम फ्रिक्शन फोर्स. ओके, द मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स, जस्ट अ मिनिट, संकेत. सर एकदा परत एक्सप्लेन करता का लिमिटिंग फ्रिक्शन? माझ्या हो, आयडियाची लिमिटिंग, कन्सेप्ट मला हो लिमिटिंग क्लिअर नाही फ्रिक्शन झाली. सांगतो. हो. ओके, सो फ्रिक्शन समजलेलं आहे सर्वांना. फ्रिक्शन म्हणजे काय? एक एजंट की जो मोशनच्या अपोज मध्ये बॉडीवरती ऍक्ट होतो आणि तो बॉडीला स्टेबल ठेवण्याचा ट्राय करत असतो. असा एजंट म्हणजे आपण त्याला फ्रिक्शन फोर्स किंवा फ्रिक्शनल फोर्स किंवा सिंपल फ्रिक्शन कन्सिडर केलेलं होतं. आता सिमिलर कॉन्सेप्ट आहे लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. ओके, तर लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स काय होतं बघा, दोघांची जर डेफिनेशन किंवा पॉइंट वाईज जर बघितलं तर सेम आहे, एक थोडा चेंज आहे. सो लिमिटिंग फ्रिक्शन इज, कन्सिडर करा हा एक टेबल आहे. ओके, ह्या टेबल वरती मी एक ऑब्जेक्ट पेस्ट रेस्ट केलेला आहे इथे. ओके, आता मी काय करतोय, ह्या टेबल वरती ऑब्जेक्ट मूव्ह करण्यासाठी काही फोर्स अप्लाय करतो. मी फक्त एक एक्झाम्पल घेतलं, टेबल वरती ऑब्जेक्ट मूव्ह करण्यासाठी फोर्स अप्लाय करतो. आता टेबल वरती फोर्स अप्लाय करतो म्हणजे माझ्याकडे काय ऑप्शन आहे, टेबलची इन्क्लिनेशन चेंज करायचं. मग टेबल एका साईडने वरती लिफ्ट केला, वरती लिफ्ट केला म्हणजेच तो या पोझिशन मध्ये आला टेबल. इथे तुमचा हा ऑब्जेक्ट आहे. स्टील ऑब्जेक्ट हा डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत नाहीये. का? कारण तुमचा जो काही ऑब्जेक्ट असेल, ऑब्जेक्ट आणि तुमचा जो काही टेबलचा सरफेस असेल यामध्ये काहीतरी फ्रिक्शन कोएफिशियंट आहे, तो मूव्ह होणार नाही. परत मी काहीतरी अँगल इन्क्रीज केला तरी तुमचा ऑब्जेक्ट हा स्टेबल आहे. से 30 डिग्री वरती केला तरी ऑब्जेक्ट हा स्टेबल आहे. आता मी काय केलं, 30 डिग्रीवर ना एकदम स्मॉल इन्क्रीज केला, सपोज 32 केला तरी तो स्टेबल आहे. ओके, परत आणखी इन्क्रीज केला, 33 वरती आल्यानंतर ऑब्जेक्ट जो असेल तो डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होण्यासाठी स्टार्ट झाला. म्हणजे जस्ट तुमच्या बॉडीची मोशन झाली, बॉडी मोशन मध्ये कंडिशन सोडून बॉडी जस्ट मोशन मध्ये आली. मग जेव्हा मोशन मध्ये येते बॉडी त्यावेळेस कमी फोर्स लावला तरी पुढे जात, कमी कमी होत जातो, फोर्स कमी होत जातो. वाला क्वांटिटी
म्हणजे ती लिमिटिंग मग ती कधी भेटते, तुमची बॉडी स्टेबल कंडिशन सोडून जस्ट ऑन द पॉइंट ऑफ स्लाइडिंग किंवा रोटेशन वरती असेल तर तो इनिशियलचा पॉइंट. म्हणजेच आपण एखाद्या गाडीला जर धक्का देत असेल, तुम्ही धक्का देताय, दोघ जण सपोज 10 न्यूटनचा फोर्स लावला, गाडी स्टेबल आहे. 15चा लावला तरी गाडी हालत नाही. 16, 17, 18, 20, 22 तरी गाडी स्टेबल आहे. पण एक असा पॉइंट येतो की त्या पॉइंटच्या नंतर मी फोर्स अप्लाय केला तर गाडी लगेच रोटेशनला स्टार्ट होते किंवा मोशन मध्ये स्टार्ट होते, ढकलली जाते. म्हणजेच काय, त्या केसमध्ये तुमच्या व्हेकलनी त्याचा फ्रिक्शन रेजिस्टन्स हा ओव्हरकम करून मोशन स्टार्ट केलेली असते. तेव्हा जेव्हा जो काही फ्रिक्शन फोर्स असतो तो सर्वात मॅक्झिमम असतो. त्यानंतर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर तो फ्रिक्शन कोएफिशियंट कमी होऊन जातो आणि गाडी हाय स्पीडने किंवा जो काही फोर्स असेल त्याच्या रेशो मधल्या स्पीडने ती फॉरवर्डला जाते. ओके, म्हणजे लिमिटिंग फ्रिक्शन काय असेल तुमचा, एकदम इनिशियल मोशनचा पॉईंट तुमच्या बॉडीचा, त्या मोशन मधला तुमचा फ्रिक्शन किती असेल तो झाला लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. म्हणजेच काय, ते मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स दॅट कॅन बी डेव्हलप ऍट द कॉन्टॅक्ट सरफेस. मॅक्झिमम कधी, व्हेन बॉडी जस्ट ऑन द पॉइंट ऑफ मुव्हिंग, बॉडी जस्ट मुव्हिंग वरती स्टार्ट झालेली अशा वेळेचा तो झाला तुमचा लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. क्लिअर नाव? ओके. ओके, देन आपण फ्रिक्शनचे जे काही टाइप्स होते, so types of frictions are basically classified into two category. First one based on motion, second होता तुमचा based on surface in contact. आपल्या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये अपोजिट सरफेस असेल त्या दोघांवरती. बेस्ड ऑन मोशन मध्ये जे काय होतं ते होतं तुमचं स्टॅटिक फ्रिक्शन अँड डायनामिक फ्रिक्शन. ओके, सो व्हॉट इज स्टॅटिक फ्रिक्शन? बेसिकली स्टॅटिक म्हणजे काय, स्टेबल, स्टेशनरी. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय, त्यावेळेस तुमची बॉडी ही स्टेबल कंडिशनला असेल त्यावेळेस बॉडीमध्ये म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन. सेकंडरी होतं डायनामिक फ्रिक्शन. डायनामिक फ्रिक्शन म्हणजे काय, डायनामिक्स म्हणजे मोशन. म्हणजे ज्यावेळेस बॉडी मोशन मध्ये असेल, मग मोशन मध्ये असलेल्या बॉडीमध्ये जो काही फ्रिक्शन डेव्हलप होईल तो झाला तुमचा डायनामिक फ्रिक्शन. डायनामिक्सचे परत दोन टाईप होते, एक होता स्लायडिंग, दुसरा होता रुलिंग. डायनामिक म्हणजे काय, मोशन. म्हणजे त्याचे जे काही दोन सब टाईप आहे, स्लायडिंग आणि रुलिंग, या दोघांमध्ये मोशन असणार आहे. फक्त मोशनचा टाईप कुठला आहे, स्लायडिंग मध्ये दोन सरफेस एकमेकांवरती स्लाइड होतील म्हणजे त्यांचा एरिया ऑफ कॉन्टॅक्ट हा जास्त असेल. ओके, रोलिंग मध्ये दोन सरफेस असेल ते एकमेकांवरती रोल होतील म्हणजे त्याचा जो काही कॉन्टॅक्ट असेल तो लाईन कॉन्टॅक्ट असेल किंवा पॉइंट कॉन्टॅक्ट असेल. जसं तुमच्या स्लायडिंग मध्ये जर बघितलं तर तो सरफेस कॉन्टॅक्ट असतो पूर्ण एरिया वाईज. ओके, देन परत दोन टाईप तुमच्या मोशनच्या किंवा सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये. तो होता पहिला ड्राय फ्रिक्शन. जर दोन सरफेस जर ड्राय असतील आणि त्यावरती जो काही फ्रिक्शन डेव्हलप होत असेल ड्राय फ्रिक्शन. दोन ड्राय सरफेस मधला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. वेट म्हणजे काय, जर सरफेस हे वेट झालेले असेल, ओले झालेले असतील तर त्यामधला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन तो झाला वेट फ्रिक्शन. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर देर इज चेंज इन कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टू वुडन ब्लॉक ऑफ ड्राय सरफेस. ड्राय सरफेस म्हणजे दोन ड्राय असलेले वुडन ब्लॉक आहे, त्यांचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन वेगळा असेल आणि तेच वुडन ब्लॉक जर मी वॉटर मध्ये इन्सर्ट केले किंवा ऑइल मध्ये जर इन्सर्ट केले, कुठल्या एका लिक्विड मध्ये म्हणजे तुम्ही वेट जर केले तर त्यांचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा वेगळा असेल. मटेरियल सेम बट सरफेस चेंज झाला, आधी ड्राय होता नंतर तो ओला झाला.
ओके. देन यांच्यात आपण लॉज बघितले होते. So laws of static friction. First law was okay. So laws of friction. जो काही तुमचा फोर्स ऑफ फ्रिक्शन असेल, so force of friction always act in the direction opposite to direction of motion. जो काही फ्रिक्शन फोर्स होता तो फ्रिक्शन फोर्स तुमच्या बॉडीची जी काही मोशन असेल त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ऍक्ट होतो. ओके. देन the magnitude of force of friction is exactly equal to the force which tends to move the body. एवढा तुमचा फोर्सचा मॅग्निट्यूड असतो. म्हणजे आपण ते टेबलचं एक्झाम्पल घेतलेलं होतं. मग टेबलच्या एक्झाम्पल मध्ये जेवढा तुम्ही फोर्स अप्लाय केलेला आहे तुमची बॉडी डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल यासाठी, तेवढाच इक्वल फोर्स हा फ्रिक्शन फोर्स असतो, फक्त अपोजिट मॅनरला. ओके. देन द मॅग्निट्यूड ऑफ लिमिटिंग फ्रिक्शन हॅज अ कॉन्स्टंट रेशो. म्हणजे जर मी रेशो जर घेतला तुमचा फ्रिक्शनल फोर्स आणि नॉर्मल रिॲक्शन, फ्रिक्शनल फोर्स आणि नॉर्मल रिॲक्शन, तर तो रेशो हा कॉन्स्टंट असतो. ओके. देन इम्पॉर्टंट म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन हा तुमच्या सरफेसच्या रफनेस वरती डिपेंड असतो. सरफेस किती रफ आहे किती स्मूथ आहे यावरती फक्त फ्रिक्शनल फोर्स हा डिपेंड असतो. तो तुमच्या सरफेसचा शेप कसा आहे, त्यानंतर एरिया कसा आहे कॉन्टॅक्टचा, त्यावरती डिपेंड नसतो. आणि अगेन स्टॅटिक फ्रिक्शन जे असेल, म्हणजे ज्यावेळेस तुमची बॉडी ही स्टेबल कंडिशन मध्ये असते, ती स्टॅटिक फ्रिक्शन ही ऑलवेज ग्रेटर दॅन डायनामिक. डायनामिक म्हणजे काय, रोटेशन मध्ये असलेलं. ते स्टॅटिक फ्रिक्शन ही ऑलवेज मॅक्झिमम असतं डायनामिक पेक्षा. ओके. देन लॉज ऑफ डायनामिक फ्रिक्शन किंवा कायनेटिक फ्रिक्शन. अगेन सेम फर्स्ट वन, फोर्स इज ऑलवेज ऍक्ट इन द डायरेक्शन अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन. मोशनच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणार. ओके. देन रेशो परत कॉन्स्टंट असेल फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि नॉर्मल रिॲक्शनचा. अगेन स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज ग्रेटर दॅन डायनामिक फ्रिक्शन. आणि इम्पॉर्टंट म्हणजे ज्यावेळेस स्पीड हा नॉर्मल असेल, फॉर मॉडरेट स्पीड फोर्स ऑफ फ्रिक्शन रिमेन कॉन्स्टंट. नॉर्मल स्पीडला फोर्स ऑफ फ्रिक्शन हा कॉन्स्टंट असेल. बट जर मोशनचा त्यावेळेस डिक्रीज होतो. डिक्रीज होतो म्हणजे काय, नॉर्मल स्पीड म्हणजे स्पीड जर परत हाय केला आपण तर कॉन्टॅक्टिंग कमी होते, त्यामुळे फ्रिक्शन कोएफिशियंट पण कमी होतो किंवा फ्रिक्शन फोर्स पण कमी होतो. म्हणून एका कॉन्स्टंट स्पीड वरती असल्यानंतर फ्रिक्शन कोएफिशियंट हा कॉन्स्टंट असतो, तो डिक्रीज होतो ज्यावेळेस तुम्ही स्पीड हा इन्क्रीज करता. ओके. सो हे होत तुमचे लॉज ऑफ फ्रिक्शन.